रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर. सह्याद्री डिस्कवरीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. जुळी नाळ निसर्गाशी माणसाची आणि असाच सह्याद्रीतला निसर्ग आणि माणूस मी आपल्याला दाखवायचा सदैव प्रयत्न करत असतो. आणि अचानकच या सह्याद्रीतून राज्याची राजधानी मुंबईला जाण्याचा योगायोग आला मित्रांनो. आणि या योगायोगासाठी आम्ही माझ्या गावाहून ट्रॅव्हल्सनं आम्ही जायचा निर्णय घेतला. तर ट्रॅव्हल्सचं तिकीट बुकिंग केलं, ट्रॅव्हल्सनं गेलो आणि कार्यक्रम केला आणि आलो देखील. पण मित्रांनो, ट्रॅव्हल्स ज्या जातात आणि या ट्रॅव्हल्सनं आपण जातो आणि त्यावेळी जी काही यंत्रणा असते, तिथे जेवणाची सोय करतात. रात्रीची एकाच ठिकाणी सगळ्या गाड्या जातात आणि तिथे जेवणाची सोय केली जाते, जिथे जेवण प्रवाशांना दिलं जातं. तर मित्रांनो, आम्ही रात्री जेवण शाकाहारी ताट घेतलं. 220 रुपयाला मित्रांनो शाकाहारी ताट होतं. एक भाजी, 2 भाज्या होत्या आणि 2 रोट्या आणि थोडासा भात. तर शाकाहारी ताट त्याची किंमत किती असू शकते? तर एक 70-80 रुपयाचं जेवण आम्हाला 220 रुपयाला घ्यावं लागलं. आणि हा काय जो काय प्रवाशांना होणारा त्रास आहे किंवा हे अतिप्रमाणात जे पैसे घेतले जातात, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. कारण का तर आपल्याला एक योग्य पैशात त्याचा योग्य मोबदला ग्राहक म्हणून मिळाला पाहिजे, प्रवाशांना देखील तो मिळाला पाहिजे. तर मी सांगू इच्छितो की जे कोण हे भांडवलदार लोक आहेत, ज्यांचे व्यवसाय आहेत, प्रवाशांना सुखानं पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करतात, तर त्यांनी जेवण पण थोडं योग्य दरात प्रवाशांना द्यावं, याच्यासाठी प्रयत्न करावा असं मला वाटतं. पटलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत मित्रांनो शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.